एका व्यक्तीने भगवान गौतम बुद्धांना विचारले की माझ्या जीवनात एवढं दुःख का आहे, एवढा त्रास का आहे, एवढे कष्ट का आहेत। तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, सांग तुला कोणतं दुःख आहे। त्यावर ती व्यक्ती म्हटली, मी माझे कोणते दुःख तुम्हाला सांगू, माझे तर सगळे आयुष्यच दुःखाने भरले आहे। जे माझे नाते आहेत त्यावर मी दुःखी आहे आणि मी नेहमी आजारीही पडत असतो, एका पाठोपाठ एक दुःख चालूच असतं। त्या व्यक्तीने सांगितलं, ना मी माझ्या कुटुंबात सुखी आहे, ना मी माझ्या नात्यांमध्ये सुखी आहे, ना मी माझ्या मनातून आनंदी आहे, ना मी माझ्या जीवनावर खुश आहे। असं वाटतं की अशा जीवनापेक्षा मी मरून जावं, काही कारणच नाही अशा जगण्याला। त्यावर भगवान गौतम बुद्धांनी त्या व्यक्तीला विचारलं की सांग तुझ्या दुःखाचं कारण काय आहे। ती व्यक्ती भगवान बुद्धांना म्हणू लागली की मी तुमच्याकडे यासाठी तर आलो आहे की तुम्ही सांगा माझ्या आयुष्यात एवढे दुःख का आहेत, काय कारण आहे या दुःखाचं, या त्रासाचं। त्यावर भगवान गौतम बुद्धांनी त्या व्यक्तीला म्हटलं, जरा खोलवर विचार करून बघ, कुठं आहे तुझं दुःख, काय कारण असेल तुझ्या दुःखाचं। त्या व्यक्तीने खूप विचार केला, परंतु ज्यावेळी त्याला काहीच लक्षात आलं नाही त्यावेळी बुद्धांनी त्याला उत्तर दिलं की तुझ्या सगळ्या दुःखाचं कारण तू स्वतः आहेस, तुझ्या मनाचा मोह आहे। बुद्धांचं एक प्रसिद्ध कोट आहे जे कदाचित तुम्ही ऐकलं असेल, द रूट ऑफ सफरिंग इज अटॅचमेंट। तुमच्या सगळ्या दुःखाचं कारण मोह आहे, तुमच्या मनाची अटॅचमेंट आहे, तुमच्या मनाची आसक्ती आहे। ती व्यक्ती म्हटली की मला कळालं नाही की माझ्या सगळ्या दुःखाचं कारण मोह हे कसं असू शकतं। तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला 3 छोट्या छोट्या गोष्टी ऐकविल्या। अटॅचमेंट कम्स थ्रू इग्नोरन्स। एक व्यक्ती झाडाला चिटकून उभा होता आणि जोर जोरात ओरडत होता की कुणी मला वाचवा वाचवा, कुणीतरी मला या झाडापासून सोडवा, या झाडाने मला पकडलंय। तेव्हा तिथून एक गुरु आणि शिष्य जात होते। शिष्य गुरुला म्हटला, गुरुदेव आपण या व्यक्तीची मदत करायला हवी, तो या झाडाला चिकटला आहे, आपण त्याला सोडवायला हवं। त्यावर ते गुरु त्या शिष्याला म्हटले की या व्यक्तीची मदत कुणीच करू शकत नाही। तर तो शिष्य हैराण होऊन गुरुला विचारू लागला की असं काय आहे की याची मदत कुणीच करू शकत नाही। त्यावर ते गुरु म्हटले की या व्यक्तीने स्वतःच त्या झाडाला पकडून धरलं आहे आणि ज्या व्यक्तीने स्वतःच कुठल्या गोष्टीला पकडून धरलं असेल त्याला कोण सोडवू शकतं, कोण वाचवू शकतं। असंच मग महात्मा गौतम बुद्ध त्या व्यक्तीला म्हटले की तू देखील अशाच प्रकारे सगळ्या दुःखांना स्वतःच पकडला आहे। हे माझं आहे, हे दूर होऊ नये, हे माझ्याकडेच माझ्या जवळच राहायला हवं, हे मला मिळायलाच हवं आणि तुझ्या या सगळ्या दुःखाचं कारण मी आणि माझं याचं तू घातलेलं बंधन आहे। त्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी त्याला दुसरी गोष्ट सांगितली, जसं की कोळी स्वतः जाळं बनवतो आणि जाळं बनवता बनवता एक दिवस असा येतो की त्या जाळ्यामध्ये तो कीटक स्वतःच अडकून जातो। त्याची इच्छा असूनही तो त्या जाळ्याबाहेर येऊ शकत नाही। असंच तू देखील स्वतःच्या आयुष्यात एवढे नाते बनवले आहेत, कित्येक व्यक्तींकडून अपेक्षा ठेवली आहे, कित्येकांना आपलं मानलं आहेस आणि त्यांच्या प्रती मोह ठेवल्यामुळेच आज ते तुला दुःख देत आहेत। सगळ्या जगात काहीही होऊ द्या, आपल्याला त्याचं काही सुख किंवा दुःख नसतं। आपल्याला सुख किंवा दुःख कधी होतं, जेव्हा ती गोष्ट कुणा आपल्या सोबत होत असते किंवा आपलं कुणीतरी आपल्या सोबत काहीतरी करतं। त्यानंतर भगवान बुद्धांनी त्याला तिसरी गोष्ट सांगितली की मधाने भरलेल्या वाटीमध्ये एक उडत असलेली माशी येऊन बसते, त्या गोड रसामध्ये तिला खूप आनंद मिळतो, ती खूप प्रसन्न होते
आणि जर तिने ठरवलं तर थोडासा मधाचा रस घेऊन ती तिथून उडूनही जाऊ शकते, परंतु त्या रसामध्ये ती एवढी बुडून आनंदी होते की तिला तिथून उडण्याची इच्छाच होत नसते आणि त्या रसाला घेता घेता तिचे पंख त्याच मधामध्ये फसून जातात आणि जोपर्यंत तिचं पोट भरतं तोपर्यंत ती पूर्णतः त्या रसामध्ये फसून जाते। तेव्हा ती तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागते, खूप हालचाल करते, तर तिला तिथून उडताच येत नाही। ती आजूबाजूला होते, पुढे मागे होते, परंतु ती तिथून उडूच शकत नाही, ती त्यातच फसून जाते। असंच तू देखील तुझ्या आयुष्यामध्ये ज्या नात्यामध्ये आनंद मिळाला आहे, सुख प्राप्त केलं आहे, सुरुवातीला तर तुला खूप आनंद वाटला आणि आज तेच नाते तुला दुःख देत आहेत। असं जी व्यक्ती आरोग्याची पर्वा न करता स्वादिष्ट रसांच्या मागे पडून काहीही खाऊ लागते, तर पुढे चालून त्याचं शरीर देखील खराब होतं, त्याच्या शरीरामध्ये रोग येतात। असंच मग मन जेव्हा खूप आशा धरतं, अपेक्षा आणि वासना धरतं, तर त्याच्या मनात पैशाचा लोभ येत जातो आणि मग त्याला कितीही धनप्राप्ती झाली तरी त्याच्या मनाची तृप्ती कधीच होत नाही। तो नेहमी संपत्तीसाठी अतृप्तच राहतो आणि त्याचमुळे त्याच्या मनात दुःखाचा जन्म होतो। आणि मग त्या व्यक्तीला जाणीव झाली की भगवान बुद्ध बरोबर म्हणत आहेत, हेच कारण आहे माझ्या सर्व दुःखांचं, माझे सगळे दुःख माझ्याचमुळे निर्माण झाले आहेत, माझ्याच मनाच्या मोहामुळे, अटॅचमेंटमुळे ते निर्माण झाले आहे। मग त्याने भगवान बुद्धांना विचारलं की तुम्ही मला कारण तर सांगितलं, परंतु आता मला यावर उपायही सांगा। भगवान बुद्ध म्हटले, जर तुला सर्व दुःखांपासून दूर व्हायचं असेल तर स्वतःच्या मनाला मोह आणि वासनेपासून वर उठवून प्रेम आणि समाधानाने भरून टाक। कारण ज्याच्या मनामध्ये प्रेम आणि समाधानाचा दिवा पेटतो त्याच्या मनातून सगळ्या वासना, मोह, अपेक्षांचा अंधकार दूर होतो। वास्तविक पाहता ही गोष्ट म्हणणं खूप सोपं आहे, परंतु करणं त्यापेक्षाही खूप जास्त अवघड आहे। परंतु हे देखील तितकंच सत्य आहे की ज्या व्यक्तीला भगवान गौतम बुद्धांचा हा उपदेश समजला ती व्यक्ती सगळ्या दुःखांपासून दूर जाईल। हीच गोष्ट आपल्याही जीवनाची आहे मित्रांनो। आपण स्वतःच नाते जोडतो आणि नंतर स्वतःच रडत बसतो, आपण स्वतःच प्रेम वाढवतो आणि नंतर स्वतःच दुःख प्राप्त करतो आणि आपण ज्यांच्या मागे माझं माझं करत पळत राहतो ना, तीच व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त दुःख देत असते, आपलं मन दुखावत असते। ज्यांच्या आनंदासाठी आपण काहीही करायला तयार असतो, आपण आपलं सगळं आयुष्य कुर्बान करतो आणि शेवटी तेच आपल्या जीवनामध्ये अंधकार भरून जातात। मग ते आपला परिवार असो, मित्र असो किंवा कुठलंही नातं असो, ज्या ठिकाणी आपण मनाचे, मोहाचे, आसक्ती, अटॅचमेंटचे धागे बांधलेले असतात, जरा विचार करा तुमच्या जीवनात सगळं दुःख तिथूनच येत असतं। तर तो उपाय भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितला की मोह आणि वासनेचा त्याग करून आपल्या मनात प्रेम आणि समाधानाला जागा द्या। या छोट्याशा उपदेशाला जर आपणही आपल्या आयुष्यामध्ये फॉलो केलं तर विश्वास ठेवा, आपण जीवनातील सगळ्या दुःखांपासून दूर राहू शकतो, आपल्या जीवनाला सगळ्या दुःखांपासून दूर ठेवू शकतो। तर मित्रांनो, ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नक्कीच त्यांना स्वतःच्या दुःखाचं कारण कळलं असेल, त्याचबरोबर दुःखापासून दूर जाण्याचा उपाय देखील कळला असेल। व्हिडिओ जर तुम्हाला खरंच नॉलेजेबल वाटला, फायदेशीर वाटला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि हो, त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील। चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल व्हिडिओ सोबत। तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच। Thank you friends, thanks for watching.